काही लोक मालेगाव शहरामध्ये अफवा पसरवत होते, कंपाऊंड करायला घेतलेला आहे, या ग्राउंडला कब्जा करायला घेतलेला आहे आणि मग काही विशिष्ट लोकांच्यासाठीच हे ग्राउंड असणार आहे. मला वाटतं की मला अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आपल्या मालेगाव शहरातील आत्ताच्या घडीला एकमेव मोकळी असलेली ही जागा आणि या जागेवर जॉगिंग ट्रॅकचं आज भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सर्व आपल्या शहरातील प्रतिष्ठित मंडळी, खेळांच्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व खेळाडू, शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व विभागांचे अधिकारी वृंद, सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की आपण मालेगावकर भाग्यवान आहोत. आपल्या पूर्वजांनी वेळोवेळी असलेल्या शासनाने आपल्या मालेगावच्या नागरिकांच्या साठी हा एक मोठा भूखंड, मोकळी जागा या ठिकाणी आरक्षित करून ठेवलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, 15 ऑगस्टचा कार्यक्रम असेल, 26 जानेवारीचा कार्यक्रम असेल, शहरामध्ये वेगवेगळ्या समाजांचे धार्मिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचेही राजकीय कार्यक्रम असतील, मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम जर करायचे असतील तर मला वाटतं की आता आपल्या शहरामध्ये एकमेव ही एक मोकळी जागा शिल्लक राहिलेली आहे. आपण पाहतो की दररोज पहाटेपासून तर अगदी रात्री उशिरापर्यंत, जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अनेक क्रीडा स्पर्धाशी संबंधित असलेले किंवा एक शारीरिक फिटनेसच्या दृष्टिकोनातून, व्यायामाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अनेक नागरिक त्याचा लाभ घेत असतात. आणि म्हणून आता माननीय ताईंनी जशा भावना व्यक्त केल्या की या मोकळ्या जागेला जर एक शिस्तबद्ध पद्धतीने आणि तांत्रिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने, वैद्यकीय क्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली, फिजिकल फिटनेसचे जे क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने जॉगिंग ट्रॅकचं निर्माण करावं लागतं, त्या पद्धतीचा जॉगिंग ट्रॅक आपल्याला या ठिकाणी असावा, ही मालेगावकरांची गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची मागणी होती. आणि म्हणून मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, नगर विकास विभागाचे लोकप्रिय मंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो की त्यांनी या जॉगिंग ट्रॅकच्या साठी साधारणतः 1.25 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि आपण बघितलं असेल की हा संपूर्ण जो काही परिसर आहे, या परिसराच्या रस्त्याला लागून भविष्यामध्येही हे रस्त्यांची वाढ होणार आहे. ते लक्षात घेऊन आपण या संपूर्ण जागेला जॉगिंग ट्रॅक करायला घेतो आहोत. जसं शशी निकमांनी सांगितलं
की कशा पद्धतीने एक काळ्या मातीचा थर 6 मीटरचा काढला जाईल, त्याला खाली फाउंडेशन केलं जाईल, त्याच्यावर मग हार्ड मुरुम, सॉफ्ट मुरुम 6 मीटर पैकी दोन्ही बाजूचे कॉर्नरचे 1.5 मीटर पेवर ब्लॉक लावून आणि मधला 3 मीटरचा जो काही जॉगिंग ट्रॅकचा आणखी हिस्सा राहणार आहे त्याच्यामध्ये मुरुम असेल, सॉफ्ट मुरुम असेल आणि मला वाटतं की विटांची जी लाल माती असते, भाजलेल्या विटांची लाल माती, ते टाकून शास्त्रीय पद्धतीने या जॉगिंग ट्रॅकची निर्मिती होणार आहे. मला विश्वास आहे की आपल्या मालेगावच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा प्रकल्प निश्चितपणे संपूर्ण मालेगावकरांना आनंद होईल अशा प्रकारचा हा प्रकल्प साकार होईल. ठिकठिकाणी दिवाबत्तीची ही व्यवस्था केली जाणार आहे आणि म्हणून पहाटे असेल किंवा अगदी सायंकाळी रात्रीचा ही वेळ असेल, अगदी महिला सुद्धा सुरक्षितपणे, लहान मुलं असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, सर्वांना सुरक्षितपणे या संपूर्ण क्रीडांगणाचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आणखी सगळ्यांना आनंदाने सांगायचं आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल जे 60 फुटीचं ग्राउंड आहे, त्याही ग्राउंडवर तुम्हाला सगळ्यांना आनंद होईल अशा प्रकारचं जॉगिंग ट्रॅक आणि इतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. काही लोक मालेगाव शहरामध्ये अफवा पसरवत होते, कंपाऊंड करायला घेतलेला आहे, या ग्राउंडला कब्जा करायला घेतलेला आहे आणि मग काही विशिष्ट लोकांच्यासाठीच हे ग्राउंड असणार आहे. मला वाटतं की मला अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आताही जर आपण या ग्राउंडवर गेलो, किंबहुना दिवसभरामध्ये जर आपण बघितलं, हेच ग्राउंड काय अगदी डीके गार्डन जरी असेल तर या सर्व ग्राउंड्सवर काही विशिष्ट समाजाचीच लोक येतात का? का विशिष्ट जाती धर्माचीच लोक येतात का? हा जॉगिंग ट्रॅक जेव्हा तयार होणार आहे, वास्तविक हे ग्राउंड लेवलला काम आहे. मुद्दामून त्याचा डेमो पण आपण तयार केलेला आहे. काल रात्रीच अचानक ठरवलं, कदाचित त्याच्यामध्ये थोडीफार कमतरता असेल. मला वाटतं की रात्री 4 तासामध्ये एका प्रात्यक्षिक म्हणून, डेमो म्हणून छोटासा पार्ट तयार केलेला आहे. अगदी ग्राउंड लेवलला हे सगळं असणार आहे. आणि उद्या इकडे जे कोण जॉगिंग ट्रॅकचा आनंद घेतील तर ते कोण विशिष्ट समाजाचे, विशिष्ट धर्माचे, लहान बाळ की महिला की पुरुष, असं काही भेदाभेद करून तिकडे व्यवस्था असणार आहे का? आणि म्हणून मी मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. चांगलं काम करीत असताना ठीक आहे, आम्ही ते गृहीत धरून चालतो. आता राजकारणातच आहोत आम्ही, तर हे धरून चालतो, काही हरकत नाही. परंतु मला विश्वास आहे, चांगल्या कामाला देवाचे आशीर्वाद असतात, जनता जनार्दनाचे आशीर्वाद असतात. आणि म्हणून हा प्रकल्प संपूर्ण मालेगाव वासियांना आनंद होईल, नवे नवे मालेगाव वासियांना अभिमान वाटेल